कुवारी विद्या आज तुले माहीत कसं माहीत आग्या बेंता दिले पेटला पाहिजे ना ते अजून आले पाहिजे 5,000 रुपये तर आता डब्यामध्ये झोरीत टाकतोच अजून 15,000 20,000 रुपये लागते काम मोठं भारी आहे कुवारी पाहिजे लागली का माणसाला मुंग्या माणसं लागले आज फूक मारून देतो काम करतो पेटून राहिला आता बाबाच्या घरून आलो अरे बाबा ये इकडे ये मी या टोऱ्याला फोन लावतो आपल्या अरे शाली भाऊ शाली भाऊ अरे पाटलीन बाई ना काय झालं पाटलीन दवाखान्यात द्यायला लागते पुरी आग पेटली मध्ये मला टाक्यात बुडवा नाही तर काही झालं काय अरे दवाखान्यात द्यायला लागल दवाखान्यामध्ये मी आता आलो जग्गू बाबा पासून जग्गू बाबा कशी गेले तुम्ही जाण्यापाशी पकवून ठेवा याटो आणलं का आणतो लवकर मी आता काय करता तुम्ही याटो नाही मी सेवक आहो काय सेवका पाणी बनवून देऊ का शेवा खा का तीर्थ बनवून देतो जमन का वा जमला तर ठीक हो जमन का नाही माझा विश्वास आहे 100% ठीक आहे करा बरं लवकर करा बरं भाई भाई थांबा थांबा थांब कमला थांब तीर्थ बनवून राहिले बाबाचं तीर्थ बनवून देतो पण गोष्ट एक आहे सुधारला तर तुम्हाला सेवा घ्यायला का ठीक आहे ठीक आहे हो आणि मला पक्का बोल पक्का ठीक आहे फक्त तिची आग बंद करायची तुम्ही तिला पकवून ठेवा धरून ठेवा बाजार हे मोबाईल चालू आहे थांब तुमले थांब धरून ठेवा तर आम्ही शादी पावलं होतं बनवणं तीर्थ थांब ना कोणत्या थंड्या पाण्यात जाते थांब आगे बेन तो लोग मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्माए बाबा हनुमान जी 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 पकून जेवा थोडी पकून घ्यावा म्हटलं बाबाच्या पकून जेवा थांबा बाजूला थोडं झाला परत आगे बेन घे जमलं का जमलं का नाही जमलं जमलं जमन कसं वाटते उभी करा बाईले उभी करा पाटलीले खुर्ची आहेत का साहेब आपल्याकडे खुर्ची आहेत का त्याला 50 रुपये कमी पडल्या आता कसं आहे आता कसं वाटतंय अंगार बंद पडली का अंगातली कमी लागताय पूर्णच लागत म्हणजे आराम पडायला तीर्थाने तुले आराम लागला याचा अर्थ
तू इकडे थोडीशी उभी राहा पूर्ण दारावून लागलं थांबून जा. पाटील भरगत झालं तुमच्या इथं बाबा. शालिक भाऊ हा. अशी कोणती या तीर्थामध्ये जादू आहे मा बायको मध्ये अंगार फेकली होती आणि ते एका मिनिटामध्ये त्या तीर्थानं शांत झाली. त्याचा जादू नाही. माझे घर बांधून दे ना का माझं घर पूर्ण बांधून द्या माझी पोरगी बिमार राहते. आम्ही घर नाही बांधत. हा? आम्ही सेवक लोक घर नाही बांधत. काय करावं लागेल सांगा आता. समजले. हा आपल्याला तुम्हाला सेवा घ्या लागेल. तुम्ही ना म्हटलं होतं मला हो. शब्द दिला होता. शब्द दिला होता सेवा घ्या लागेल. हा. काही जाणत्याची गरज नाही हा. आणि कुणाची गरज नाही. तर कुठं द्या लागेल आपल्याला द्या लागेल कांद्रीला. कांद्रीला हो कांद्रीला कोण राहते ती? कांद्री राखण्याची आपला प्रकाश भाऊ भोये. अच्छा 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 आम्ही त्याच्याकडून सेवा घेतली बाबा. ते देतात का सेवा? बाबाजी, तुमच्या घरवालीला बोलवा आणि ठीक आहे. चला येतो म्हणजे. ठीक आहे, ठीक आहे द्या आवाज द्या. आवाज येतो. चला कारभारी ग माझ लाळाचे नारी विमला 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 विमला. काय झालं वा? काय झालं सांगू. काय झालं? ते आपले पाटील साहेब हो पाटील साहेब. त्याच्या घरवाल्याची बहुत तब्येत खराब ओके झाली. मा चलावं लवकर व समजले तर ते त्याचा विचार काय आहे. हो कारभारी आपण मार्गात येऊन जाऊ म्हणते ते. मार्गात होऊन जाऊन म्हणजे हो. चलावं त्यांची जिंदगानी सुधरून तर जाईल. आपण प्रकाश भाऊच्या घरी जाऊ. हो हा हो. आणि त्याला मार्ग देऊन टाकू. बरोबर चला ठीक बरं आहे, ठीक लवकर. आहे. इथं जुबी आहे. पाटील साहेब ए भाऊ पाटील साहेब माईकचा आवाज एवढा तिकडे. पाटील साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार. आणलं बाईला आणलं बाई आणलं. कुठे बाई? काय नाही. नमस्कार बाई का करता? काय झालं जी? आज शालिकरावजी नसते राहिले ना माझी घरवाली गेली होती पुरी अंगार पेटली होती बाई. हो का जी? विहिरीत कुदतो म्हणे टाक्यात बुजवा म्हणे पण शालिकरावने मला याटो घेऊन हो का वा? याटो आणला. का वा? म्हणे पाटील साहेब मी पहिलं तीर्थ बनवून देतो आराम लागला तर बरं म्हणे. आणि आम्ही त्या बाबाकडून आलो तर त्या बाबातून घरी आलो आणि शेवटच करून उठलो होतो याने तीर्थ बनवून दिलं. तर म्हणे मी तीर्थ बनवतो पण तुम्हाला मार्गात या लागत. तर बाई आम्हाला घेऊन त्याला कांदे भर सांगा. छान आहे जी, चला जी. ठीक आहे बोलून द्या. कमला बिमला मिळून चालल्या कमला बिमला मिळून चालल्या मार्ग घेण्यास मार्ग घेण्यासाठी रे वाली रे. कमला बिमला मिळून चालल्या मार्ग घेण्यास मार्ग घेण्यासाठी रे हो जिगी. चालू आहे. डेकोरेशन वाले भाऊ ढोलकीचे दोन्ही माईक चांगले आहे याच्याकडे थोडं लक्ष द्या. सर्व माईक चालू ठेवा बरोबर थोडं प्रयत्न करा कारण पाण्यामुळे होऊ शकते. जीवनाचे दुःख सांगाया
मार्गात हनुमान काप दिले होतीचे आलं का भोर साहेबाचं बाबा हेच कांद्री का हो हो एक बिल्डिंग आहे मी आवाज देतो आवाज आहे भोर साहेबाचा. साहेब घरी आहेत का प्रकाश भाऊ भाऊ बे जा रे बापू भोर साहेब नमस्कार मी भोर साहेब बहुत नमस्कार मोठाले झाले रे बापू हे दोन ते आमच्या गावचे पाटील आहेत तर त्याच्या घरवाल्याची खूपच तब्येत खराब ए झाली बापू आणि ते म्हणून राहिले का मोबाईल मी काय भेटलो आणि तिथं बनवून दिलं तर ते मला म्हणायला लागले दादा म्हणे ह्यावेळेला अशी कोणी जादू आहे म्हणे मी म्हणलं या गजामध्ये जादू ना हे झालं 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 दोनच पाहिजे आराम बोलला नाही 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 तर ते म्हणे पाहिजे का? मार्ग घेतला तर मी मार्ग घेतला म्हणे तर ठीक आहे म्हणलं त्याला भाऊ म्हणलं कार्यकर्ता का तुम्ही तुमच्याकडे आणलं त्याने ते बोलून घ्यायचे हे काका राहू दे दोनच ठीक आहे बोला साहेब साहेब ते आज माझी पत्नी आम्ही 15 वर्षापासून जग्गू बाबाकडे जातो पोस्टेला जाणता आमच्यावाला पोस्टाला जाणता आणि तुम्हाला हा? किती लुटलं म्हणून आतापर्यंत आता भरपूर लुटलं जी प्रत्येक राऊंडला आम्हाला 15,000 20,000 रुपये लागत होते तर फक्त 5,000 दिले त्या दिवशी पायचू करायला गेलो आणि घरी आलो बायकोने ताट केलं जेवण केलं आणि त्यानं आग्या बेंतल पेचवलं का पेचवलं माझी बायको उठ्यानं बोंबले अहो मरतो पहिले टाक्यात बुडवा मार पाणी टाका कवरे नाही जी मग याटोवाला राहते बिचारा हा शालिकराव आमच्या घरापाशी म्हणजे याटो घेऊन ये रे बाबा म्हणलं पहिलं मग बायको दवाखान्यात नेऊ दे तो आला तो म्हणे मग याटोच बच्चा म्हणे पाटील मी पहिले प्रयत्न करतो म्हणे मी तीर्थ बनवून देतो म्हणे आणि जर लागलं तर तुम्हाला मार्गात या लागेल म्हणे त्या शालिक भाऊनं तीर्थ बनवून दिलं बाबाचं आणि तिला घुडभर पाजलं तर पूर्ण आग कमी झाली ठीक आहे बसा बापू हो यार. हे काकाची साठी चेअर होते गच्चू बाबानं ही माझी पत्नी गच्चू बाबानं काय केलं तर आराम नाही झाला हा गच्चू बाबानं गच्चू बाबानं तांदरी हलवली 1.5 घंटा तिने घरात बसवलं मला शबरीत बसवलं आणि घरी आल्यावर आग्या पेशवलं का पेशवला ते एकाची करायची त्याच्यामध्ये तर आपण चुकतो सांगा ना साहेब गच्चू बाबाला तुम्ही 20,000 रुपये दिल्या हो बरोबर आहे हो जी तिला 11 मिनिटात त्याला उलटाच तुम्हाला फसवण्याचं काम केलं हो तो गच्चू बाबा आहे तसा तो कमीत कमी 1.5-2 लाख रुपये गेली 15 वर्ष झाले तो बदमाश माणूस आहे तो लुटारू आहे आणि माझी एकच मुलगी आहे माझी तुम्हाला काय सांगू? अरे लढा नको या मार्गामध्ये बिमार राहते 11वी आहे माझी मुलगी तरुण मुलगी आहे त्याचं मळ जाऊ म्हणजे तो येऊ दे घरी येऊ दे त्याला नाही सुट्ट्यावरी मारत नाही इथं. बाहेर यायला. तो आता तुमच्या घरी येईल काय नाही अहो, 15,000 आहेत ना मागाची 15,000 द्या ना का माईक आवाज बरोबर म्हणून साहेब थोडासा वर्त तरी करून घ्या गुडभर तीर्थ केलं बाबाचं आणि माझी पत्नी जिवंत आली तुमच्यापर्यंत ठीक आहे मार्ग असा फुटताना मिळत नाही गच्चू बाबा दिलं होतं ना तुम्ही हो पैसे दिले होते या आमच्या मार्गामध्ये 1 रुपया लागत नाही घ्या पैसे नाही लागत ना हा निर्मोला निष्काम सेवा आहे. पण मरा लागतंय नाही बा, घरातच त्याला बरं लागतं पण ते. या काय करावं लागतं या मार्गात याच्या आधी आपल्याला मरा लागतं पद आणली तुम्ही ना आम्ही मरून मग आमची पोरगी कोणाच्या घरी राहील हे इष्टट कोण पाहिजे म्हणजे पोरगी मरून अरे बाबा ते नाही नाही घेत बाबा मला लागते म्हणजे पहिले घराकडे चला लवकर. जा घराकडे जा तुम्ही घराकडे जा नाही तर नाही. मार्ग काय फुटताचा नाहीये रस्त्यावर पल्लंग देऊन दिलं शाली भाऊ पहिलं मरा लागत म्हणजे तुम्हाला बरोबर आहे. आम्ही जिवंत कसे होऊ बरोबर आहे मी बरोबर आहे मराच लागते तुम्ही गेले होते बाबा मेलो म्हणून त्या मार्गामध्ये आलो मेलो म्हणून या मार्गामध्ये आलो हो का मग बाबा आता काय समजले तुम्ही म्हणता तारा का मारा तुम्ही जे म्हणाल तयार आहो बाबा मी यासाठीच त्याच्यासाठी हा मार्ग मरण्याचा जो मेला त्याचा चांगला झाला जो नाही मेला ठीक आहे तुम्ही म्हणता तर करून घेऊ. आता बाबाच्या नावानं हे या मार्गात
सत्य मर्यादा आणि प्रेम. हो अच्छा सत्य मर्यादा आणि प्रेम. बाबांनी काय दिलंय? 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम. त्याचं पालन करणे आहे. त्याचं पालन करणं म्हणजेच मरणे आहे. म्हणजेच मरणं. मी असं नाही समजतो जी मी मरा लागते म्हणजे मरण ना मग आमच्या यायले गरम करत जा भाऊ, गरम चहा आता तुम्हाला किंवा समजलं पावर नाही. मी असं समजलो नाही, तुम्हाला समजलं नाही नाही मग या गोष्टीसाठी तत्वासाठी मरू नये. गरम बनतील ते. तुम्ही पती पत्नी म्हणून मुलीला आमच्या सोबत ठेवून आम्हाला द्या काढून द्या. काढ. हे तत्व सत्य आणि नियम. हो याचं आपल्याला पालन करणं आहे. अच्छा याचं पालन करण्याचं आपल्याला मरणं आहे. मरणं आहे आता समजलं साहेब समजलं आता आता समजलं तुम्ही त्याच्या तत्व शब्दाचं पालनच नाही केल्या तर तुम्ही मराल कसं? बरोबर बरोबर बोलले तुम्ही मराल का? म्हणजे त्या मार्गासाठी तत्वाचं पालन करण्यासाठी आपल्याला तना मनाला मला लागलं करावं. म्हणजे तो आहे मरणं. कळलं साहेब कळलं कळलं ना? हो. मग आता एक काम करा तुम्ही. सांगा यायलेच फक्त म्हणजे पक्की बसले तयारी. काकाचे भाऊ. पक्की पूर्ण साफसूफ करून आल्या, साफसफाई करून आल्या का म्हटलं? साफसफाई म्हणजे काही असं काही आम्हाला माहितच नाही. का करावं लागते, का साफ करावं लागते? अरे बाबा तर झाड तुमचं सकाळचं किती दिलं अरे दात्यानं काही ठेवलं का नाही तुमच्या घरी? तर तेवढं पाहिलं होतं की आम्ही जशी तब्येत बिघडली तशी आलो तर का घरी घरी नेलं नाही का? नाही गेलं जी काय ते हागे धुरे हो हागे धुरे आहेत का? निम्म बांधले कुठं घरी? हो तर घरचे काढून फेकायला बायकोच्या बाजूला एक बांधलाय पोरीच्या बाजूला एक बांधलाय निंबू तुमच्या बाजूला? माया बाजूला 4 बांधले तू गेला म्हणे का हे त्या पाठीमागं दोघं तिकडे जीव जातील ते पूर्ण काढून फेकायला हो गच्चू बाबा ते पूर्ण काढून फेकायला लागते. एकही निंबू नाही ठेवायचं एक काही नाही, लिंबू नाही, धागा नाही. चला ठीक आहे ते फेकणे आहे सगळा साबण करून तरी येणे, सडा सारवण मग चालू करणे. अच्छा तर मग काय करावं लागेल सर्व साफ सफाई सडा सारवण मी केल्यावर तुम्हाला ते सांगतो ना, सांगा ना साहेब. मी तुम्हाला सांगतो ना, पण हे करावं लागेल त्याच्यानंतरच सुरुवात हो करायचं. हो ते सर्व फेकतोची इकून केल्यावर नाही तर काही लागू होत नाही नाही. नाही आता तुम्ही कोण म्हणाल- ते म्हणून लोकांना फुलवलेलं नाही तर तुम्ही म्हणाल का माझं धागे ठेवतो, नाही 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 ते पुढे लिंबू ठेवतो, नारळ ठेवतो, आपल्या नदीत फेकतो म्हणतो ना. आमच्या कार्याला चालू करतो. काही नाही ठेवत त्या बाबाच्या हे हे लागू होत इकडले नाही. दुपट ठेवले ठीक आहे सांगा पुढे काय करायचं आता तुम्ही एक काम करा, दे कोणाकडे बी दे 3 दिवसाचे कार्य करा. 3 दिवसाचे हो आता 3 दिवसाचे कार्य करा. अच्छा 3 दिवसामध्ये पूर्ण तुमचं दुःख पूर्ण बरं ते कोण्या पद्धतीनं करायचे सकाळी आपल्याला 5:30 वाजे उठून सगळ्यांनी 5:30 म्हणजे तुम्ही 4 वाजे उठा तर 3 वाजे उठा. घरचे जेवढे जीव आहे तेवढी घरचे जीव म्हणजे किती लोक आहात तुम्ही? 3 ठीक आहे जाऊ दे. एक मुलगी आणि पूर्ण पत्नी बरं, बहिणी. एक हंडा पाणी गरम केलं तर पूर्ण 3 आंघोळ करता ना. ठीक आहे साहेब ठीक आहे ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही 3 वाजे उठा नाही 4 वाजे उठा. 5:30 वाजे झोप लागायला पाहिजे. कोणी हलती कोणी आरती आपल्याला किती वाजता उठतात रातभर नाही झोपून का 4:30 वाजता उठायला लागलं. पायभर अलाराम लावा लागेल कुठेच जाईन रोज मी. तुम्ही अलाराम लावा नाही फलाराम लावा. 5:30 बरं बरं ठीक आहे 5:30च्या तिकडच्या बाबाची ज्योत गेली नाही पाहिजे बाहेर कार्य देण्याची हे पद्धत आहे. ठीक आहे सर मला पटलं आता. 5:30 आणि 5:30. काही करून आम्ही उद्याच अलाराम आणतो जी नवीन अरे हो मी ऐकून तर घ्या. हो ऐकत आहे त्याला ना. सांगा ना तर 5:30 फक्त तुम्हाला 5 मिनिटं जास्तच दिलं जाईल. किती? 5 मिनिटाची शूट आहे बाबाकडून बाबाकडून 5 मिनिटाची सूट. याच्या वरता सूट राहत नाही. ऐकून घे चांगलं हो ऐकताय ना बा. याच्या वरता सूटच राहत नाही. आम्ही जर 5:30 तुम्ही करा नाही ना हा. तर त्याला काही अर्थ नाही. इकडे जाऊच नाही देत ना साहेब आम्ही 5 म्हणजे 5च्या इकडे काम आटपतो काय नाही 3 वाजताच करा. त्याला काही अर्थ आहे का? म्हणजे तिकडे लवकर नाही झालं पाहिजे म्हणता तुम्ही नाही इकडे इकडे नाही गेलं पाहिजे नाही नाही 5:30 आणि 5:30 5 वाजून 35 मिनिटांनी झोप पर्यंत लागायला पाहिजे. बाबाची विनंती व्हायला पाहिजे. बरं बरं ठीक आहे साहेब ठीक आहे. हो. आता आणि सायंकाळची प्रार्थना, हो काकाजीला रातची. घ्या काकाची चहा संध्याकाळची प्रार्थना, हे झाली 5:30ची बिलकुल प्रार्थना हे झाली सकाळची विनंती. सकाळची संध्याकाळची तर प्रार्थना म्हणते. हो प्रार्थना प्रार्थना म्हणजे काय मालूम आहे का? हा 7 ते 8च्या दरम्यान संध्याकाळी 6 वाजता झोप लागायला पाहिजे. अच्छा आता तुम्ही कामावर जा. अच्छा म्हणून राहिले ऐकायचं. नाही नाही सांगा तर मग नंतर सांगतो ना मी काही तुम्हाला. घरी नाही. हो संध्याकाळी आपण अनेकामध्ये राहतो. आता तुम्ही अनेकात आहात. हो आपण अनेकात राहिलो. संध्याकाळी तिरी पुरत आली. हो थोडंसं चायले पाहू द्या मागचं तुळशीला जा. हा ते वाला. बरं, त्याने उठून फेकून देऊ ज्या पद्धतीने आपण संध्याकाळी
तुळशीला आपण ज्योत लावतो हो माई दिवा लावे पहिले लावत होती त्याच पद्धतीने आपल्याला एक ज्योत लावायची आहे कल्याणला. हो पोरगी तुम्ही आणि तुमची पत्नी तिघे जणांपासून सगळे संध्याकाळची प्रार्थना 7 ते 8च्या दरम्यान व्हावं पाहिजे. झालीच पाहिजे झालीच पाहिजे. कोणत्याही ठीक आहे, साहेब. तुम्ही म्हणा का मी न वाचतो. नाही 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 हे चालत नाही. नाही नाही बिलकुल 3 दिवस आम्ही हे जेवलो. आपल्या मार्गाने आमच्या मार्गात हे चालतच नाही. ठीक आहे साहेब. लोक 10 वाजेपर्यंत नाही 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 त्याच्याकडे लक्ष बिलकुल होऊ देणार नाही. ठीक आहे उद्यापासून चालू करा तुम्ही. एवढी मोठी पत्नी माझी वाली जागेवर आली साहेब मी त्या टायमाकडे पाहिजे उद्यापासून चालू करा ना. ठीक आहे साहेब, चालू करू मग. हो, चालू करा. दादा बिंबारे यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये मिळाले. बाबांच्या त्यांना आशीर्वाद आणि पार्टीकडून धन्यवाद. तसेच श्रीमान नानाजी समर्थ साहेब यांच्याकडून 151 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. सतत परिणाम धन्यवाद. तर हा भाग झाला मार्गाकडे वळण्याचा. आता तुमच्या समोर आपण मार्ग घेतो तसेच आमचे लाडके बंधू अंकुश भाऊ रोडेकर मुक्काम शिवरावाले कनान शिवरा यांच्याकडून 151 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी सत्याचे प्रणाम धन्यवाद. भाऊ कॅमेरा चालू आहे ना इकडं हॅलो आमचे ते युट्यूबवर टाकून पडते ना. फेमस झाला आपल्या कांदळीकरांमध्ये. यांचे स्वागत अमोल बेंदारे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बडो घे रे त्याची बडो घे करा त्याची मग याचा मोबाईल. भाई त्याच्या देवांचे पण चादर हो का शालवरती शालावची दालची भेटली त्यांना आणली. आणल्या होत्या तर कहाणी कशी राहिला होता याला पण दुकानात पण मार्गात येते. माझे मार्गदर्शकापाशी माना हलवते सेवक लोक आणि मग घरी गेल्यावर 3 तत्व 5 नियम बाजूला ठेवून वेगळ्याच मार्गाने जाते. आणि म्हणून एक मी छोटीशी कहाणी तुमच्या समोर सादर करतो. शांत चित्तानं लक्ष असू द्या सेवक बंधू. सांगायला का अरुण सेवक बंधूंनो तुम्ही करू नका घाई. सेवक बंधूंनो तुम्ही करू नका घाई. गावतो कहाणी देतो मी ग्वाही. मार्गामध्ये असून केली बापा त्या सेवकानं चतुराई. मार्गात असून बापा केली त्या सेवकानं चतुराई. अन पती देवान जी हो जी पती देवान जी हो जी चतुराई कशी केली त्या सेवकानं. त्यागाचं कार्य असल्यावर 42 दिवस
ब्रह्मचारी व्रत पाळा लागते. होय ना. ब्रह्मचारी व्रत पाळा लागते. आता त्यानं ब्रह्मचारी व्रत 38व्या दिवशी ब्रह्मचारी व्रत पाळलं नाही आणि खोटं बोलून मार्गदर्शकाकडे जाऊन माफीचे कार्य घेत गेला. पहिल्या माफीच्या कार्याले एक मुलगा मरते, दुसऱ्या माफीच्या कार्याले नाही, पहिला मुलगी मरते, नंतर मोठा मुलगा आणि तिसऱ्या माफीच्या कार्याले सर्वात लहान मुलगा मरते. पण तो खरं बोलत नाही आणि बायकोले म्हणते, जर तुला सांगितलं मार्गदर्शकापाशी का आम्ही ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं नाही, एवढं जर तू खोटं बोललीस तर तुला कुऱ्हाडीनं तोडल्याशिवाय ठेवणार नाही म्हणते. कुऱ्हाडीनं तोडल्याशिवाय ठेवणार नाही. तर ते बायकोही नाही सांगत, ते म्हणते होजी आमचा त्याग घडला, सुंदर घडला, तुम्ही सांगितलेले नियम आम्ही पूर्ण पाळले, असे खोटं बोलते आणि आपल्या मुलाचा पूर्ण ते तीनही मुलं त्यांचे घाटावर जाते. पण शेवटी काय होते बघा, शब्दा लक्ष ठेवते. पक्क्या त्यागाचे दिवस जवळ आल्यावर, पक्क्या त्यागाचे दिवस जवळ आल्यावर आणि ब्रह्मचारी व्रत केलं दूर, मोहित झाला हा सेवक आपल्या पत्नीवर आणि जबरदस्तीन जिरे भोजली, जबरदस्तीन जिरे भोजली. मार्गदर्शकाला देऊन विश्वास आणि सांगे मार्गदर्शकाले जाऊन बिनधास. मार्गदर्शकाला विश्वास दे आणि बिंदास जाय. मार्गदर्शकाला देऊन विश्वास म्हणे आमचं कार्य झालं बिनधास, पण दिला बाबानं त्याला त्रास आणि त्याच्या मस्तीन जिरे भोजली. त्याच्या मस्तीन जिरे भोजली. कहाणी कुठली आहे? पवनी जवळ गुडेगाव म्हणून गाव आहे. गुडेगाव आम्ही भेटून आलो, मार्गदर्शकाला भेटलो, हे खडला आहे, शेवकाली भेटलो, आज तो जिवंत आहे. 3 मुलं मेल्यावर पुन्हा एक मुलगा होते आणि तिथली ही कहाणी आहे. घडलेली घटना सांगतो आम्ही. अशी खोटी गोष्ट आम्हाला या कलापथकामध्ये गावता येत नाही आणि म्हणून हे कहाणी त्या पवनी जवळ गुडेघाटची कहाणी आहे. गुडेगाव. चलो. गुप्तंजी रोहनकर यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये मिळाले. पार्टीकडून धन्यवाद. पवनी जवळ आहे गाव गुडेगाव आणि छगन लाल बापा त्याचे नाव. पवनी जवळ आहे गाव गुडेगाव, छगन लाल बापा त्या सेवकाचे नाव. अन माहीत संतर विचारून पाव अन गावतो माझ्या खोर, गावतो माझ्या खोर जिरे भोजली. गावतो माझ्या खोर, गावतो माझ्या खोर जिरे भोजली. पण त्याला मुलं कसे झाले? पहिलं 15 वर्ष वांजटपण होतं बायकोले. वांजूटपण असताना एका बाईची चर्चा बैठक ऐकली. ते बाई पाहुणी म्हणून आलती कुठं? गुडेगावात. आणि तिनं त्या चर्चा बैठकीत सांगितलं
चर्चा बैठक सांगितलं की 25 वर्षाच्या बाद 5 लाख रुपये खर्च केले, पण मला मुलं बाळ झाले नाही. कितीतरी डॉक्टर केले, पण 25 वर्षाच्या बाद मला मुलगा झाला. मी बाबाची सेवक मरून जाईन, पण मी बाबा भगवंत, बाबा दुमदेवजीले आणि बाबा हनुमानजीले कधीच विसरणार नाही. अशी चर्चा बैठक ऐकल्यावर, त्या गुढे गावातली चर्चा बैठक ऐकल्यावर त्या पाहुणीनं भाषण दिलं. आणि त्या गावातली शिलाबाई, जे एका दारुड्याची पत्नी आहे, तिने 15 वर्षापासून मुलं बाळ राहत नाही, तर ते ऐकून त्या चर्चा बैठकीत जाते अनेक वाली बाई, शिलाबाई, आणि त्या बाईने विचारते, बाई तुले 25 वर्षाच्या बाद मुलगा झाला? त्या बाईनं सांगलं म्हणे हो. कसा झाला? तर म्हणे मी चिचाळमध्ये गेलो, जयरामजी दिघारे हे माझे मार्गदर्शक आहेत म्हणे, आणि त्याने त्यांच्यापासून मी मार्ग घेतला. आणि बाई म्हणे मला खरोखर मुलगा झाला म्हणे या मार्गात आल्यावर. तर हिला वाटलं खरं हे नवऱ्याकडे येते, नवरा दारू पिऊन घरी पडून राहते, त्याला कसं तरी समजव करून त्या बाईकडे येते आणि त्या बाईला घेऊन ते चिचाळले मार्ग घ्यायसाठी जाते. पहा कहाणीची सुरुवात. शेषरावजी लांजेरवार यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये मिळाले. पार्टीकडून धन्यवाद. चल बाई, मी या गावामध्ये पाहुणे आली. माझं नाव पुंजबाई आणि आज संध्याकाळी चर्चा भेटत आहे. मला संधी दिली तर काय करू, आपण एकटेने भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ सालवाच्या ठिकाणी आज दिनांक 6/10/2025 ला माननीय शेषरावजी लांजेवार यांच्या निमित्त चर्चा बैठकचा कार्यक्रम पार पडला. तर माझ्या मार्गात येण्याचं कारण हाच आहे की 25 वर्ष झाली मला एक पण मुलं बाळ नाही ना काही नाही, फारसी. पण माझ्या मार्गात येण्याचं एकच कारण आहे की मला 25 वर्षापासून एक मुलं नाही, बाळ नाही. पण काय सांगू, 5 लाख रुपये खर्च केले, 6 लाख रुपये खर्च केले, कोणते डॉक्टर नाही यूज केले मी नाही, पण एक मला मुलगा नाही ना मुलगी नाही. पण काय सांगू, आज या भगवंताच्या कृपाने पडली, आज मला माझ्या पोटी एक मुलगा आहे. कितीच होय पण काहीच पण होय, पण आज या भगवंताला कधी विसरणार नाही मी. एवढेच बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते. नमस्कार. सेवकांना नमस्कार. तसेच बाबांचे सेवक ज्ञानेश्वरजी धोटे यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपये मिळाले. बाबाच्या त्यांना आशीर्वाद आणि पार्टीकडून धन्यवाद. नमस्कार. बाप्पा बाईने तर खूप चर्चा बैठकीमध्ये भाषण दिलं. ते म्हणते माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले, मला मुलं बाळ नव्हते, मला मुलं बाळ झाले. म्हणजे तर माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाले, मला नाही झाले पोरं बाळ. एक काम करते, त्या बाईकडे जाते पण तिला विचारते कसं झालं, कोणत्या डॉक्टरकडे गेलं, कुठून काय झालं, आणि मी पण जाते. चलो. बसले होते, आवाज पण पाहते. पुंजाबाई, ओ पुंजाबाई. काय ग? नमस्कार. नमस्कार. कशी काय येणं झालं तुझ्या? माझं नाव शिलाबाई आहे. असं काय? आणि मी चर्चा बैठकीमध्ये तुमचं भाषण ऐकलं. खरंच काय? होय, लई छान भाषण देता तुम्ही. हो ग, खरंच. पण माझं एक काम होतं तुमच्या. कोणतं काम होतं ग तुझं? माझ्या लग्नाला पण 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले? हो. मग माझ्या पोटी एकही पुत्र नाही हा? आणि मुलबाळ काहीच नाही मला. हो काय? आणि तुम्ही मगाशी सांगत होत्या की तुमच्या लग्नाला एवढे वर्ष झाले बा, हो आणि बाई. तुम्हाला मुलं बाळ झाले. अगं 25 वर्ष झाले माझ्या लग्नाला. मग माझं एक मूल बाळणं काय नाही माहित आहे. आज या भगवंताच्या चरणी पडली ना, तर माझ्यामुळे एक मुलगा आहे तो माझ्या घरी. मी काय म्हणलं, काय? करायचं आणि काय अगं ते मार्ग घ्यायला लागते माहितीये का? कोणते माझे मार्ग? सेवक मार्गदर्शक कोण आहेत?
जयराम. जयराम आहे हो. हो का हम्म. मी काय म्हणते काय? एक काम कर मध्ये पण त्यांच्याकडे घेऊन चल. अगं हो ग, तुझ्याकडे तुला घेऊन जाते मी. अगं काय सांगू तुला अगं 15 वर्ष झाले बाई माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले. अगं चाल त्या भगवंताच्या चरणी पडशील ना, तुला आत्ता मुला बाळा होतात ग. अगं काय सांगू माझ्या पोटी एक पुत्र नाही आणि काही नाही अगं बाई. नको रडू ग. अगं तळ्यावर जाते ना बाया मला वांजोटी वांजोटी म्हणते अगं, तसं काय होणार नाही. तू माझ्या मार्गदर्शनाला परत ना होईल ना मला मुलगा. खरंच होणार ग. ठीक आहे ना मग चाल मी येते तुझ्यासोबत चाल मग. चाल ग. एक काम करते बाई काय मग? मी एकटी काही येणार नाही हं. घरी जाते अच्छा. आणि माझ्या घरवाले काही सांगते बरं बरं, लवकर ये बरं थोडं. येते. ठीक आहे, ये तू. नमस्कार बाई. पण काय सांगू माय काय मग? सांगू नये काही अर्थ नाही पण एक शब्द विचारून पाहिजे विचारून बघ बरं. वरती आहे रात्र दिवस बाई अगं सर्व ठीक होते माहितीये का तुला, सर्व ठीक होते. संसार सुखीच होते. एक काम करा तुम्ही इथेच थांबा मी घरी जाऊन बोलून आणते. चल बाई घरी आली हा बेवडा कोटी जाऊन आहे ना कोटी नाही तर माहित नाही कोणत्या असं नालीमध्ये लुडकून या धंदेच ते राहते सकाळी जातील संध्याकाळ बरी घरी येत नाही. चला आपल्याला पायटाचे 4 वाजले का दारू 4 शिवाय होत नाही. अंड्या बाई संध्या एक बायको पोट्टे बट्टे नाही. का टेन्शन घ्यायचं. हम एक और मेरी एक, हम दोघं नवरा बायको घरी आहोत. दारू पिल्याशिवाय मला जमे नाही. दारू पोट्टे सोडणं का मार सांगते येतं जाऊन काही टेन्शन नाही घ्यायचं. शांत बसा ना. दारू पिल्याशिवाय मला जमत नाही. आज दारू पितो तर घराकडे जातो. घराकडे गेलं का बरोबर मला 2-2 बायका दिसते कुत्रे माझ्या सब दिसते. दारू नाही पिलं का माझी मेमोरी नाही चालत. हो दारू पिलं चला बरं बघा बरं. कुंडिया ये दसरथ या घरी आहे का बे. या बहिण माय निघणं बार. काहून रे जास्त अंगात आली का तुझ्या? ढंग से बात करना. हाँ साले फंसून दिन नाही तर. अरे पण पहिले खिशामध्ये नोट आणले का? का दारू कोणची आहे ते सांग. दारू हो दारू 2-3 रकाची आहे. कोणती नाव असेल ना. दारू 2-3 रकाची आहे. बेटा कोणती नाव कोणतं आहे. तुला पाहिजे कोणती? कोणती आहे त्याच्यावर. तर मोहाची आहे. मोवा आहे. हा. देशी आहे. देशी आहे. इंग्लिश आहे. का बे ते पांढरा फेस निघते ते नाही का बे. त्याला का दारू म्हणतात का? त्याला बियर वहीन बे. अरे तो पिया तर तू होता भोकण्या मनस का नाही भैया. पांढरा फेसवाली पेऊ दे बे मस्त लागते ना बे. चापलूच लागते मला. पियर पाहिजे का? ते आहे का बे. हा आहे ना. पाय अरे आहे ना. दारूवाल्याच्या घर म्हणजे हलकट घर. अबे हलकट काही हलकट तिकडे माझ्या गजावर लोक सांगतात. येता सीधी भी होऊ शकते ना उलटी भी होऊ शकते. तर उलटी करतील ना तू पडतील तिकडे समोर. चाल द्या बरं. देऊ पहिल्या धाराची दे. चल घे. बे चांगली अबे भरत फ्लेट आलाय चांगला. मोवाची होय ना. नाही बियर म्हणला तुला. साले हे पियर कोण पिणं नड्डा खराब कर का बे. साल्या ते मूत पेल्यासारखी लागते साले. अबे तुला पाहिजे का? अबे भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बंधू आहे. छेडे हे देऊ. मग साल्या कडकड जाऊ दे नड्डा घ्या. हा घे मोहाची. काही आहे का तोंड सापराले. 2 ढाप करा ना. त्याचं आहे ना ते कुत्र्याचं लेंड. अबे चांगलं काही कागद आहे का बाबा. अबे तर तिकडे जाऊन बोट लावून टाकून गेली. आता
बाई इकडे बसा काही आणणार थोडीशी अजून तर आता काहीच नाही असं अजून असं तर होय इकडे होतेस का नाही इकडे अबे छगनलाल छगनलाल हो का हगनलाल हो बोलू काऊन आता पैसे अबे मागचे बी छजन मग पुढची बी छजो मागचे पुढचे मला शरम नाही लागत तुला पैसे पहिले दारू उधार भेटते का असं नाही मागचे पुढच्या अर्थ समजला हा कोणता कोणता हे मागचे म्हणजे माग पेलो होतो ते पैसे हो आता पुढचे म्हणजे आता पेलो ते अजून चक्कर मारी तर मग मागच्या पुढचे दोन्ही घेऊन गेलो दोन्ही घेऊन ये हो मग केव्हा देतील अबे आता येतो ना अजून येते का हो. हा ठीक आहे ये. बाजू आहे आता मला दोन दोन दिसते एखादा खंबा कधी बीच में आहे एक खंबे बीच में मत आना खंबा जागेवर राहते मग लांजेवार साहब तुम भी मत आना बीच में हे तू देख लो चला घराकडे गेला पाहिजे पत्नी संग बोललं पाहिजे हे मोठी सांगते मला गोष्टी चलो एका लातामध्ये दरवाजा तोडी कोटास आला की मूत पे हा आला ज्यादा आल्या ज्यादा बोलला नाही मी म्हणते साऱ्या सकाळच्या घराच्या बाहेर गेल्या होत्या हो होत्या कोणी घरी आता तिकडं होतं बसटावर बस स्टॉपवर का करत होते घुटी रोटी त्याच्याने जिंदगानी चालते का त्या बापाची पेलो माझ्या बापाची नाही पेले तुमच्याच बापाची पेले पण त्याच्याने जिंदगानी चालते का म्हणलं दोनटाची मी असा स्पर्श करू नको दाटा समजली का अहो तुम्हाला घरादाराची ना बायकोची काहीच फिकर नाही हो ना काऊन काऊन अहो एवढे 25 वर्ष आपले लग्नाने झाले अहो एवढं घरी काही सर्व असून माझ्या कोणी पुत्र नाही ते नाही दिसत आवाज कुत्र्याच्या पिलू घेऊन ये विकत भेटते ना कुत्र्याचं पिलं आणू हे अन्न 5,000 अन्न तर 70,000 आव आव नाही नाही तुम्हाला किती म्हणल्या बोलायला काही लागत नाही पुत्र पाहिजे तर काय नाही पाहिजे पुत्र कायले पाहिजे म्हणजे बाकीच्या बायाला कायले पोरं पाहिजे आपण चांगली आहोत बाकीचे लोक खराब आहेत तुम्ही चांगल्या ज्याले पोट्टे होते ते आश्रम मध्ये नेऊन टाकते हो का माय बापाले मग आपण कोणते दुखी सांग ते सर्व जाऊ द्या हा, मी काय म्हणताय हा. आजपर्यंत तर मी तुमच्या जवळ काही मागले नाही पण आज एक गोष्ट तुम्हाला सांगू राहिली माझ्यावर नाही जर ऐकत असाल तर सांगते मी तुम्हाला सांग का सांगते कामाची गोष्ट बोलतो कामाची साहेब हे पदर खाली जाऊ हा अजी मला मी का नाही ते चर्चा बैठकीत गेली होती कुठं गेलतीस चर्चा बैठकीत तू का परमात्मा मध्ये गेलीस का त्या काढू का चर्चा बैठक जात होती तर मला ऐकू आला त्या तिथं भाषण आपल्या म्हणजे गावामध्ये कार्यक्रम होता एका बाईचं भाषण ऐकू आला जात होती तिथून त्यात हिंडत होती हा, कार्यक्रम होता आपल्या गावात हा सांग ऐकू आला आणि ते बाई अशी म्हणत होती का तिच्या लग्नाला 25 वर्ष झाले तिले पोरं बार नव्हते झाले हा. ते म्हणते तिचं नाव पुंजाबाई आहे पुंजाबाई. ते का नाही मार्गामध्ये गेली म्हणते हा. आणि तिला दुसऱ्याच वर्षी पोरं बार झाले म्हणते म्हणजे तिला जुमदे बाबांना पट्टे दिले ते माय नशीब बाबा कोणत्या शब्दाने सांगू ते मार्गात गेली त्याच्यानंतर तिला घरी पारणं हल्ला म्हणते हा, म्हणजे मार्गात गेल्यावर तिला पोरक झालं मग म्हणजे तुझं म्हणणं काय मार्गात आपण मार्गात जाऊ म्हणलं आणि हे ते राव गेली सोडून द्या तर मग कोठे झाला का कोटची होय पुंजाबाई हे तिकडे त्या गावात तिकडे राहते तिच्याकडे जाऊन का तिच्याकडे जाऊ चालते हो चाल बाई. पण हे करून आता
शब्द नको बोला चुपचाप का राहा. मी झोपून जाऊ का? नाही 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 उभेच राहा. चांगले राहा. कोणत्या बाई? मग आली का ग तू? हो आली का मी? नमस्कार का आधी? नमस्कार. माझ्या पतीला घेऊन आले. पती आहे तुझा? नमस्कार करा ना. तिचा नवरा हो. हा कोण आहे का तुझा नवरा आहे हा? नवरा तो सांगितलं होतं ना तुम्हाला. हा असा बेवडा? एवढा मला साहेब. सांग, हा असा दारू पिऊन त्या चिचाड मध्ये येऊन तर माझा सेव बिलकुल याला त्याला मार्ग नाही देणार, तुला पण नाही देणार. कोणता बाई मा ऐकून घ्या. काय? याच्याकडे काही लक्ष नको द्या. हा. तुम्ही माझ्याकडे पहा ना. बिलकुल नाही येणार मी आता. अहो, इकडे या ना तर मला म्हणते जे नाही देत म्हणते तुमचा असा अवतार तू पाहू. बाजू आहे. बसी नाही देत. तिला द्या लागेल. चल चल चालू कर. जी माहित आहे का, हा. असा बेवड्या लोकांना आमचा मार्गदर्शक मार्ग देणारच नाही, कधीच नाही देत. तुला कोणता वय मार्गदर्शक आण बरं मार्ग चिचाडचा बाई जयरामजी काय पेटून टाकी. शाप, शाप! माझा मार्गदर्शक आहे, त्याला एक पण शब्द बोलायचा नाही. मग मला हे सांग, काय तू मार्गात गेली, केली मी? तुला किती पत्ते गेले? आज एक मुलगा आणि एक मुलगी आहे माझ्या घरी. 25 वर्ष झाले, मला काहीच नव्हतं. अबा होऊ दे ना, खोर बरोबर. कशाला पाहिलं का तुझा नवरा? बिलकुल मी चालले घरी अजिबात. तू मला नाही. त्या नवरा हो का कुंजाबाई काय? इकडे या. काय? या बेवड्या माणसाकडे काही लक्ष नको नाही. याने सुधरवायची जिम्मेदारी माझी. फक्त मला तुम्ही मार्गात नाही. खरंच? हो खरंच. मार्ग घेतल्यावर पण याने दारू पिली तर मग? नाही पण ते जिम्मेदारी माझी. खरंच का? हो खरं. चल मग आता चिचाडला. मी मार्गात येतो. हम्म. मार्गात आल्यावर मला पोट्टे झालं तर ठीक, हा नाही तर तू आपली सोय लावून ठेव. होते पोट होते. हा? भगवंताची माया पोट होते. मग चाल बरं. चला बरं, चाललं तर. चला चिचाडले. चाल आवाज दे. हो ग बाई, तू इथेच थांब, मी आपल्या सेवकाला ओ भाटो आणि त्याला सांभाळून ठेव थोडं. ओ भाटो जयरामजी, अजी जयरामजी. कुठं असतो? नमस्कार बाई. नमस्कार जी, नमस्कार. अजी त्या दिवशी माहित आहे का, मी चर्चा बैठक मध्ये भाषण देत होती आणि एक बाई आली, तर मला म्हणे तुझं भाषण खूप आवडला म्हणे, तुला खरंच मुलं झाले का म्हणे. तर म्हणून मी तिला आणले मार्गदर्शक. ते काय म्हणते, मला पण सेवा पाहिजे म्हणते. मार्ग घ्यासाठी आली. हो मार्ग घ्यासाठी आली. देऊन द्यायची कशी पण तिची जिंदगानी सुधरून जाईल तर. रस्त्यावर पडले का बाई? नाही जी, नाही मार्ग असा रस्त्यावर पडलाय का? नाही जी, आहे का? नाही. मग कसं देऊन द्या का म्हणतो? म्हणते हो म्हणते का जाऊ आम्ही. झाली जी, एकदा देऊन टाकायला. तसं? तर लांजेवाराकडे जाऊ. पैसे तर म्हटली की मी त्यांना अरे बाई अशा या बेवड्या माणसाला नाही आपण. नाही आणि तुझी मी पण काय त्या अरे अशा बेवड्या माणसाला आपल्या कोणताही अध्यक्षाचे ज्या अध्यक्षाची तसे बेवड्या माणसाला जर केलं ना तर तुझा अपमान ना हो, तो भगवंताचा अपमान आहे. नाही जी, त्या बाईची दशा पाहून नाही झाली म्हणून मी आणली तिला. तर पाहिजे तशाला आपल्याला काय करायचं? आपल्याला भगवंताचे कार्य करायचं आहे. हो, बरोबर आहे. आपल्याला भगवंताचे कार्य करायचे आहे. हो जी, बरोबर आहे. त्याच्या अगोदर आपण काय करतो? अरे बाबा हा दारू पिलाय, ठीक आहे, त्याला आणली काही हरकत नाही, हम्म. पण त्याला तुला समजायला पाहिजे होतं का उद्याला ये, उद्याला आणायला पाहिजे. समजुलीची त्यांना खूप मी तर त्याची फळ पण वाच येते. पाण्याची एकदा देऊनच बघा तुम्ही, एकदा देऊनच तो. साहेब ते सुधरून जातील तर त्याची बिचाराची जिंदगानी चांगली होऊन जाईल जी. अरे बाबा या मार्गात आल्यानं सर्व लोक सुधारले आहेत. हो जी. या मार्गातले एकांत बिघडते, हम्म. आता या मार्गातले जो आलेला माणूस तो सुधरून जातो, परंतु अशा या बेवड्याची कोण गॅरंटी घेईल? नमस्कार हो साहेब. बंद केलं वरती.
पहिला बाई सांगा घ्या मग माणसं अजी काय सांगू तुम्हाला, मी तुमचं बोलणं ऐकलं, तुम्ही पूजाबाई सोबत बोललं ना ते सर्व ऐकलं, पण काय सांगू जी, मी एवढे 25 वर्ष झाले या माणसासोबत कशी संसार करू राहिला ते माझं मला माहित आहे. अजी 10-15 वर्ष झाले या माणसासोबत कशी संसार करताय ते माझं मला माहित आहे. अजी बेवडा ते एवढा आहे आणि माझ्या पोटी काही पुत्र नाही. याला म्हणलं या माणसाला कोठी ने तर हा कधी काही नेत नाही. पण मी काय म्हणताय, मी याला इकडे घेऊन आली आणि हा दारू नाही सोडेल ना तर मी ते जिम्मेदारी माझी, पण आम्हाला मार्गात घ्या. अरे पण बाई या बाई बोला मनुष्य आहे ना, बाईने मार्ग देता येत नाही. अजी मी त्यालाच घ्यायला लावते, समजावून सांगितले आहे त्याला नाही पित म्हणते. आता बाईला मार्ग देताच नाही ना. मला नको द्या त्याला. अहो त्या नवरा जिवंत आहे, तू काय त्या मार्गासाठी तमतम करते मला समोर घा. नमस्कार जी, बोला. मी काय बोलू? हो आम्ही आलो बा तुमच्या दरवाजात. अरे काय साठी आला? आम्हाला मार्ग घ्यायचे आहे जी. नाही तर पकण्यारी वाशी येऊन राहिली ना ती. मार्ग आज देऊन द्या, उद्या बघून दारू नाही पिईन. कोण याची गॅरंटी घेईल? माझ जीव मी आपली गॅरंटी घेईन. कोण घेईन? गावातले लोक तर मला कोणी नाही. लोक माहीत कोणीच नाही घेत. आज तुम्ही कोणाने मला याची गॅरंटी घेता का? त्या छोट्या मला म्हणतो नाही म्हणा. कोणता घेत नाही गॅरंटी? माई गॅरंटी सही मारायला कोणी बाई नाही मारत ना. माहित तो देवचंद भाऊ मोकरकर घेते का? छातीला पक्का असेल तर घे, नाही तर थोडी नाही घेत. नाही थोडी नाही. आकाश राऊत काय माहित बाबा, मी स्वतः आपल्या जीवाची गॅरंटी देतो ना. स्वतःच मला मार्ग घ्यायचा. स्वतःच मार्ग घ्यायचा. हो जी, तुमच्या केसाला धक्का नाही लागू दे ना. हो का बरं? हो का जी, दारू पेला ते ओत मार्ग द्या. उद्यापासून कधी तिच्या पायातून जोडा काढून मला अरे पण तू वास येऊन राहिली ना, कसं मार्ग देऊ? गोमित्र शिकून द्या. तुला उद्या मार्ग पहा. हा, सर्व सोड साड करूच नाही आला. म्हणजे सर्व सोडून, दारू. म्हणजे हे कपडे ते सोडून अरे पयाळा कपडे नाही हा, पाय. सांगा. तुला मार्ग घ्यायचा आहे ना? हो म्हणजे त्याचे नियम नाही तर हा रस्ता खुला आहे. नाजी नाजी बाजारचा भाजीपाला नव्हे, त्या रस्त्यावर असा पडला आहे ना, मार्ग भेटला. तुम्ही सोडसाड करून मला का नाही मी बोललो बाबा. अरे दारू हो सट्टा सट्ट लिहून ठेव. हो मी पोटावर मोजतो. काय म्हणलं पहिले? दारू, दुसरा, सट्टा, तिसरा. तिसरा सांगा ना. का 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 काय अरे कोंबड्या तिसरी दारू. दारू इकडे पहिला आहे पहिला आहे का? नाही, ह्या फुजून नाहीये. दारू, सट्टा, ह जुवा, जुवा, लॅटरी, लॅटरी, पटाची ओढ, पटाची ओढ, कोंबड्याची गाठी, कोंबड्याची काठी, चोरी करणे, चोरी करणे हे आपल्याला सर्व बंद करावं लागतं. बंद. तेव्हा हा मार्गात यायला लागतं. आणि हे का खाणं नाही, जेवण जमते का? नाही, उपाशी राहिलो. भरपूर जमते मला. नाही नाही, उपाशी राहिलो. बरं बरं ते पण झालं. झालं पण. दुसरी गोष्ट, हा, मार्गात जसं आता तू मार्ग घ्यायला आला हो हो बरोबर आहे? मी नवीन माणूस. पण याचा मार्गात याच्या आधी मरावं लागते. मग मी मेल्यावर मार्ग कोण करत? जाऊ द्या ना. जसा होता तसाच मध्ये ठेवा. ऐकून घ्या ना पहिले. ईद काढू काय? मग मला सांग, मी मेलो तू मेली, मग ह्या मार्ग काय होते मेल्या तर? कोण लावून जोड ना कोण? येण्यापेक्षा मेल्या तर काय होते? पहिलं ऐकून घ्या पूर्ण. अहो पिचकून मारून टाक. काय पहिलं नाही. ऐकून तर घ्या ना तर. सांगा जी, म्हणजे मरावा कसं लागते बा? मरावं कसं लागते? हो तू मेला. हो मी मेलो. अरे या मार्गात मेला नाही, हा. मरावं लागते. अजी हो माये म्हणणार का मेलो तर मार्ग कोण करत? अरे मेलो ना मरावं लागते, याच्यात फरक आहे किंवा नाही आहे? हाय सांगा, पटवून सांगा. मेला हो आणि मरावं लागतं, याच्यात फरक आहे किंवा नाही? हाय हाय. दारू पिवायला जायचं हो ते का एक पाव, हे बरोबर अक्कल आहे तुम्हाला, हो, ते समजते. हे समजते असा हात मारला तर असा मार फुटते. बरोबर आहे ना? बरोबर. हा. आता येतं मरा लागतं म्हणजे मी तुला समजून सांगतो. सांगा. इकडे जवळ ये. मी नवीन माणूस आपण याची मरा लागतं त्याचा अर्थ कसा आहे? सांगा म्हणजे. सत्य, मर्यादा आणि प्रेम. ठीक आहे? बरोबर समजलं म्हणजे. 12 शब्दाचा काळ आहे. हो म्हणजे सत्य, मर्यादा, प्रेम. की झाले 12. 12. मग आता तुम्ही 12 म्हणतात, मी नाही 12 म्हणतो.
तीन तत्व 4 शब्द 5 नियम. म्हणजे 3 आणि 4 7 हा. 7 5 12 बरोबर बरोबर. आहे? बरोबर या 12 शब्दामध्ये पूर्ण दुःख नाहीसे होते. बरोबर आहे. हा. सांगा मान मेमोरी मिनिट डिलीट होत आहे. होत आहे ना. या 12 शब्दामध्येच नाहीसे होते. हा. जाणता जुनता सर्व काही धोका टाकणे काही आपल्या मार्गात लागत नाही. लागत नाही बरोबर. फक्त नियमानं करावं लागतं. नियमावर बोट ठेवून करायला करावं लागते. बरं मी बी करीन. सकाळी उठले किती वाजता उठीन? 4 वाजता उठणं येईल म्हणजे 5 वाजता उठणं. म्हणजे अंग धुवायचं का नाही धुवायचं? नाही म्हणजे अंग धुवून करावं लागते का पहिलं करावं लागते? अरे पयाळा हा. अनेकामध्ये असतात. अरे अनेकामध्ये असल्यावर तू त्या मारुतीच्या देवळामध्ये बिगर आंघोळीने जात होतास का? नाही अंग धुवून. अंघून जात होतास ना हो. का नव्हतं असाच जात होता? नाही अंग धुवून. तू 4 वाजे आंघोळ कर. हो. 5:30 वाजता सकाळची विनंती कर. सकाळची 5:30 वाजे विनंती करून घेणारी आपल्याला पूजा करायला म्हणजे 5:30 वाजता 5:30 वाजता ज्योत लागायला पाहिजे. लागायला पाहिजे. ठीक आहे ठीक. ठीक आहे. हो. सायंकाळची 7 ते 8 वाजेपर्यंत ज्योत लागायला पाहिजे. बरोबर. प्रार्थना. आम्ही दोघं नवरा भेटतो. मग तिसरा नाही का? नाही पोर आता त्याच्या बी आहे. तुम्हाला उपाय सांगतो. म्हणजे उपाय सांगू का? सांगा ना. करशील तर सांगतो. पोरं बारा होती ना. अरे सर्व सांगा. पोरं बारा सर्व होते हे या मार्गामध्ये झालेले बी आहेत. बरोबर. भरपूर काही असा अनुभव आहे. सांगा लोक. इच्छानुसार भोजन जे तुझ्या मनात इच्छा असेल ते इच्छा त्याच्या भगवंताजवळ सांगतो. सकाळच्या विनंती. मी समजलं इच्छानुसार भोजन म्हणजे हे जमत असेल बा. इच्छानुसार अरे, खायचंच पा फक्त खायासाठी बाकी याचा अर्थ काही नाही. इच्छा अनुसार भोजनचा अर्थ ते ना हो खाणं. सकाळी उठताना खाणं दुपारी जेवढं ते ना हो. भगवंताजवळ जे आपली इच्छा आहे हो. त्या मनात आहे तुला पोरगा पाहिजे का पोरगी पाहिजे ते आपला शब्द ठेवायचा. आपला सकाळी शब्द ठेवायचा. बरोबर. भगवंताजवळ सांगायचा विनंती. हो. विनंती म्हणजे करायच्या अगोदर आपण जी ज्योत लावतो त्यावेळेस सांगायचा त्याचा आपला मला जे काय जे सांगायचं तुला सांगायचं आहे तुला 1 पाहिजे 2 पाहिजे 3 पाहिजे का पूर्ण खंडीभर पाहिजे ते मला माहित नाही. ते मी ते तुला प्रश्न. मागू. ते भगवंताजवळ शब्द ठेवायचा. भगवंत पूर्ण तुझ्या आयुष्य बरोबर. पूर्ण साफ करा. आता म्हणजे- म्हणजे दुःख दाखवत ते सर्व गायब. पण दारू पियाची नाही. नाही ठीक आहे. आता मला किती दिवसाचे देता का देऊ? कार्य? आता हे पटलं मला तुमच्याकडे. हे मला किती दिवस काय देऊ? कार्याची तू एक काम कर ना. तू 7 दिवसाचं कार्य कर. 7 दिवसाचे मग 7 दिवसामध्ये तुला अनुभव मालूम होऊन जाईल. म्हणजे 7 दिवस कार्य करून 8व्या दिवशी तुमच्या घराकडे येऊ. माझ्या घराकडे यायला नाही ना, मी तुझ्या घरी येईन. नाही तुम्ही काय मी येईन 5 वाटून. अरे हा फुकटाचा मार्ग आहे. बरं ठीक. 1 रुपया लागत नाही. हो. ठीक आहे चालू कर. चला. चला आपल्याला 7 दिवसाचे कार्य दिले. सकाळी 7 विनंती व्हायला पाहिजे. चलो. किती झाला टाइम पाय 5:30. चाल तुम्ही तुझी आंघोळ झाली का? झाली. त्याला अंग तू लवकर ते आपला टाटा चलो आपण लवकर विनंती करू. घडीच्या खाटा झालेला पाहिजे. नेमार बोट खाऊन करायचं काम. चल लाल जल्दी. लावली का जोर? तुमच्यावर शेव घे. अगरबत्ती फोडला नाही समजे का? टाइम होणाला घडीच्या काटात दूर गेला. समझे का प्रेमानं घ्या. प्रेमान नाही घेताय का? मागं कावरून राहिले काय? पहिला दिवस आहे. काय कावरता? अरे भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी पोरं बारा खाऊ दे. हे पहिली ज्योत आहे. पहिलं पोरगज
बाबा हनुमानजी मार्गात आलो मेलो तर हे कधी झालं नाही बाबा. मग तिची सोय लावून देतो बाबा. हो. पहिला पोरगच पाहिजे. भगवान अरे विनंती म्हणायला लागलं. भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानेन. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबाच्या आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नेम जीवनात पालन करीन असे मी सत्य वचन देतो. या वचनाला मी जीवनात कधी विसरणार नाही. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाईट व्यसन बंद कर मानव धर्म की जय. चल उभी होय नमस्कार घे. पहिला येत अशी बागू नका. नमस्कार म्हणा. नमस्कार नमस्कार. चल हे उठून ठेव. आपली ज्योत अशी चालू ठेव. चल चहा मान लवकर. हो आता झोपून जा. जुजू बाई कर. आता स्वयंपाकी बनाव. चहा चला. पहा पुंजाबाईनं सांगितलं. शिलाबाईनं आपल्या नवऱ्याला छगनला आले तिच्याकडे नेलं. त्याला घेऊन जयरामजीकडे चिचारले आले. मार्ग घेतला आणि शिवेमध्ये लागले. कच्ची मनी 10 वर्ष कच्ची मनी राहिले.